नमस्ते मित्रांनो. जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिनाची शुभेच्छा. वाचाल तो वाचाल अशी एक छानशी म्हण पण आहे. आपण वाचनाने कसं वाईज बनू शकतो, शहाणं बनू शकतो, हे आपल्याला वाचन केल्यानंतर समजेल. आज बरेच वेळेला आपण असं बघतो की आपण बराचसा वेळ आपण सोशल मीडिया इंटरनेटवरती व्यतीत करतो आणि डेफिनेटली सगळ्या लोकांना ते आवडतं. पण ते करत असताना दिवसातून 5 मिनटं किंवा 10 मिनटं पुस्तक वाचन केलं, फिजिकल पुस्तक किंवा 1 पान किंवा 5 पानं रोज वाचली तरी तुम्ही वर्षभरामध्ये 30-40 पुस्तकं अगदी आरामात वाचू शकता. ही सवय आहे. वाचन केल्याने आपली बुद्धी शार्प राहतेच, आपलं मन देखील आनंदी राहतं. आपण सगळ्याच प्रकारचं ज्ञान स्वतः घेऊ शकत नाही, पण ते मिळवण्याचे जे अन्य साधन आहेत त्याच्यापैकी एक साधन म्हणजे वाचन. पुस्तकं आपल्याला अशा व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करायला हेल्प करतात की जी व्यक्ती आज उपलब्ध नाही आहे, ह्या पृथ्वी तलावरती नाही, पण आपण त्यांनी लिहिलेला विजडम त्या पुस्तकामध्ये तो घेऊन देखील आपण स्वतः शहाणा होऊ शकतो. काही लोकांनी 10 वर्ष 20 वर्ष भरपूर मेहनत घेऊन ज्ञान कमावलेलं आहे, पण तेच आपण काही तासांमध्ये ते घेऊ शकतो जर आपण पुस्तक वाचनाची सवय ठेवली. तुम्हाला पुस्तक वाचायचा कंटाळा असेल तर तुम्ही पुस्तक ऑडिओ समरी वाचू शकता ऑनलाईन. जर तुम्हाला बघण्याची आवड असेल तर ते व्हिडिओ क्लिपमध्ये देखील तुम्हाला पुस्तक मिळू शकेल. पण फिजिकल पुस्तक हे फिजिकल पुस्तक असतं, त्याची गंमत आणि त्याची ताकद काही वरच असते. त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजीची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची गॅजेटची गरज नाही. फक्त एक पुस्तक फिजिकल कॉपी घ्यावी आणि कुठेही जावं. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर आजकाल ईबुकचं पण ऑप्शन आले आहेत, पण ईबुकपेक्षा फिजिकल कॉपी ज्याने आपण टच फील करू शकतो हे केव्हाही बेस्टच आहे. तर अशा या आजच्या जागतिक पुस्तक दिनी आणि कॉपीराइट डेनी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि रिक्वेस्ट करतो की आपण एखादं तरी पुस्तक वाचावं रोजच. जर तसं नसेल तर